राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई साहेब यांचा आज 98वा वाढदिवस आहे आणि निवडणुकीच्या धामधुमीत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन करूनही की हार तुरे बुके घेऊन न येता शुभेच्छा द्यायला या. तरी या ठिकाणी मरळी या ठिकाणी प्रचंड गर्दी झाली आहे त्यांना शुभेच्छा द्यायला. साहेब काय सांगाल, आज तुमचा वाढदिवस आहे आणि निवडणूक आहे? नाही, वाढदिवस माझा दरवर्षीच गावी असतो आमच्या, पण आता नेमकं निवडणुकीचा प्रचार सुरू आहे. आज देखील एक सभा आमची संध्याकाळी आहे, उद्या 2 सभा आहेत. वाढदिवस समिती जी आमची आहे त्यांनी आव्हान केलं होतं मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना की हार तुरी वगैरे न आणता केवळ शुभेच्छा द्या. त्याप्रमाणे शुभेच्छा द्यायला सकाळपासूनच लोकांची गर्दी सुरू झालेली आहे. लाडकी बहीण माझी लाडका युवा सगळ्यांपुढे आपुला शेतकरी हवा. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. शिवसेना जिंदाबाद, दृश्यमान जिंदाबाद. घरगुती आमचा कौटुंबिक कार्यक्रम आता या ठिकाणी पार पडला. आता देवदर्शनाला मी निघालोय. आमच्या ग्रामदैवतेच्या दर्शनाला, माझ्या वडिलांच्या समाधीचं दर्शन, त्यांच्या पुतळ्याचं दर्शन, स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांच्या पुतळ्याचं दर्शन, आणि ते करून दुपारी 2 वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारून झाल्यावर आमची 3 वाजता सभा आहे तारळ्याला, त्याच्यासाठी जाणार आहे. आणि नेहमीच मतदारसंघातल्या जनतेनं शुभेच्छा मला दिलेल्या आहेत, त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी आहे. एवढ्या निवडणुकीच्या प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा मोठ्या संख्येने लोक गावी माझ्या या ठिकाणी आलेले आहेत. मी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. सर्वांचं प्रेम आहे, सदिच्छा आहेत, सर्व देवदेवतांचे आशीर्वाद आहेत, वडिलांचे आशीर्वाद आहेत. त्यामुळं निश्चितपणे ह्या सगळ्याच्या जोरावरती पुढची वाटचालसुद्धा अशीच चांगल्या पद्धतीनं करण्याचा माझा प्रयत्न राहील. धन्यवाद साहेब. सर्वांचे आशीर्वाद माझ्यावर आहेत आणि याच आशीर्वादाच्या जोरावर यापुढची माझी वाटचाल सुखकारक होईल, असं या ठिकाणी शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. कॅमेरामॅन गणेश मोरेसह दिनकर थोरात, TV9 मराठी, पाटण, मरळी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.